अखेर आज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभरात जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर तिसऱ्या दिवशीही पुण्यात देखील पावसाचा जोर असा कायम राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात चांगलाच पाऊस पडत आहे। घाटमाथ्यावर देखील पाऊस पडत आहे आणि शहरात संतप्त अशी धार सुरू आहे। भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस पुण्यात पावसाचा हा जोर जो आहे तो कायम राहणार असून घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले। पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि तशा प्रकारचंच जे मोसम आहे तोच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शुक्रवारी झालेल्या संतप्त धारेमुळे वातावरणात देखील गारवा कायम आहे आणि आजही तो गारवा जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र आहे। तर दुसरीकडे घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे घाट माथ्यावर फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घेण्यात यावी असं आवाहन करण्यात आले। पावसामुळे पुण्याच्या आसपासचे जे किल्ले असतील, घाट असतील किंवा धबधबे असतील त्यात प्रवाही झालेत। मात्र घाटातील रेड अलर्ट पाहता पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी विशेष दक्षता बाळगावी असं आवाहन करण्यात आले। खरं पाहायला गेलं तर या पावसामुळे पुणे शहराला जो आहे किंवा पुण्याला जो आहे जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा रेड अलर्ट पाहूनच जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहेत ते शाळांना सुट्टी असल्याचं जाहीर देखील केलेलं आहे। तशा प्रकारचे आदेश देखील काढण्यात आलेले। यासोबतच खडकवासला जे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे जी धरणं आहेत त्यात देखील गतीने वाढ होतानाचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे खडकवासलामधून मुठा नदीत कधीही जो प्रवाह आहे तो सोडण्यात येऊ शकतो असा देखील सध्या अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र सध्या पाहायला गेलं तर 5 दिवसांचा पुण्यात जोर पावसाचा जो आहे तो कायम राहील असा शक्यता वर्तवण्यात आली होती। आज सलग तिसऱ्या दिवशी देखील पुण्यात पाऊस आहे आणि पुढील 48 तास जो आहे ते पुण्यासाठी महत्त्वाचे असतील आणि तशा प्रकारचा रेड अलर्ट दिल्याने शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।